लगेच एवढी मोठी शर्यत आपण कुठेतरी 100% नव्हती करायची की कारण का देवा एवढा लांबून आला तर त्याला कुठेतरी आराम देऊन त्याला कुठेतरी म्हणजे एक साधी एक शर्यत करून मग ती शर्यत पकडायला पाहिजे होती. दुसरी मोठी कुठली असेल म्हणजे त्या गाडी व्यतिरिक्त कुठली शर्यत मोठी असेल ती नव्हती करायला पाहिजे. त्याच्यामुळे थोडीशी त्या दिवशी मिस्टेक झाली. कुठेतरी मित्रांचं पण हे होतंय की कुठेतरी पैरा होत नाही, जुळून येत नाही. मग त्याच्यामुळे मी पण ठरवलं की ठीक आहे आपण पण काही डिसिजन घ्यायला पाहिजे. किती दिवस आज मागणार, उद्या मागणार, परवा मागणार. पण मी माझ्या वडिलांची शिकवण आहे, आमच्या आजोबांपासून आज केलेलं आहे आपला रायबा. आणि अतिशय चांगली गाडी पळायची. थारचं मानकरी झाले होते दोघंजण. पुन्हा एकदा तीच गाडी आता मित्रांनो, दोन प्रसिद्ध गाडा मालक बघू शकता तुम्ही, त्यांची मुलं आज मोहन शेठ राऊत बघा आपल्यामध्ये नाही पण चेतन शेठ आपटे आहेत. आता त्यांचा पण वारसा चालवायला सोहम तयार आहे. आणि आकाश दादा तर आपल्या बाबांचा तर नाव कायम या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये टिकून आहेत. आज शंभू आणि देवा गाडी बघा पळाली. सावली मैदानाला पण थोडीशी हार झाली पण बघा जिद्द ठेवली आणि पुन्हा पळवली. आज दोन्ही बैलांच्या अंगावर गुलाल पडले. काय बोलाले, गाडी कुठली झाली ती सांगा ना. मला त्यांचं नाव ना माहिती, उरणवाले होते कोणतरी आणि त्यांचं नाव होतं बिंदोडला. आणि एक नेवाळीचा बैल होता. अतिशय चांगली शर्यत झाली आणि त्या शर्यतीमध्ये आपण विजय प्राप्त झाला. बघा आता तीच गाडी पळवण्याच्या मागचा निर्णय. आता त्या दिवशी तुम्हाला हार भेटली होती तरी पण तुम्ही विचार केला चला का वायले कसं असतं, नियोजन झालं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की देवा पहिला आणून आपण डायरेक्ट एवढी मोठी शर्यत केली. या अखिल भारतीय बैलगाडा संघटना म्हणजे महाराष्ट्र याचे अध्यक्ष पंढरी शेठ फडके यांच्याशी आपली शर्यत झाली. पंढरी शेठ एकदम दिलदार व्यक्तिमत्व होते. तशीच त्यांची पंढरी शेठची मुलं असतील, गुरुनाथ शेठ असतील आणि सर्व त्यांची मित्रपरिवार असेल त्यांना खूप दिलदार आहे. आणि आमची एक मैत्रीपूर्वक शर्यत जमली. आणि त्या दिवशी लगेच एवढी मोठी शर्यत आपण कुठेतरी 100% नव्हती करायची की कारण का देवा एवढा लांबून आला तर त्याला कुठेतरी आराम देऊन त्याला कुठेतरी म्हणजे एक साधी एक शर्यत करून मग ती शर्यत पकडायला पाहिजे होती. दुसरी मोठी कुठली असेल म्हणजे त्या गाडी व्यतिरिक्त कुठली शर्यत मोठी असेल ती नव्हती करायला पाहिजे. त्याच्यामुळे थोडीशी त्या दिवशी मिस्टेक झाली. आणि शंभूची चुकी नाही आहे, देवाची चुकी नाही. खरोखर जेवढ्या शर्यती झाल्या त्या आमच्याच चुकी आहेत. आमचीच चुकीमुळे शंभूने मार खाल्लेला. आज एक गोष्ट बघायला मिळाली मला. कालू बघा भरपूर दिवसानंतर कालू ड्रायव्हरला आज मी तुमच्या गाडीवर बघतोय आणि कुठेतरी विजयाचा गुलाल आज त्याच्या नावातून राहिला. हे जेवढे ड्रायव्हर लोक आहेत ना त्यांना तुम्ही कधी पण विचारा माझ्याबद्दल. ज्या टायमाला त्यांना कोण बसवत नसेल त्या टायमाला मी बसवत असतो. आणि बिचारांना कुठेतरी नंबरामध्ये नेण्याचा प्रयत्न असतो की आज काळू एवढ्या दिवसामधून त्याचा हात हे उतरला होता पण आज त्याला पुन्हा एकदा बसून आज 2 वर्ष झाली तो गाडी नव्हता आखलत. आज लगेच त्याला गाडीवर बसवला आणि चांगली शर्यत केली. पब्लिक पण बोलली कुठला ड्रायव्हर बसवला आहे कारण एवढ्या दिवसाचा गॅप असल्याने. अतिशय चांगली गाडी हाकलली. कुणाल ड्रायव्हरही आहे आमचा, चांगली गाडी पळवतो. पण थोडा आज बोललो जरा काळूला बसू, कुणाल तरी पुढच्या वेळेस कुणाल पण सुद्धा बसेल. बरोबर. म्हणजे बैलांना पण सुद्धा दुसऱ्या ड्रायव्हरची सवय लागली पाहिजे. त्यासाठी कुणाल असेल, काळू असेल, सूरज असेल, ही सर्व ड्रायव्हर माझे आहेत आणि एकदम माझ्या भावाप्रमाणे एकदम प्रेम करत असतात. आणि त्याच्यामध्ये कुठे नाही का ह्याला बसवलं लागतं, ह्याला नाही, ह्याला बसवलं, ह्याला कुठेतरी जुळत नव्हतं. त्याच्यामुळे यावेळेस काळूला बसवायला लागलं. पण येत्या पुढच्या वेळेस कुणाल दिसेलच. बरोबर. आता मी बघतोय देवा आलाय 12-13 नंबर. बघा आपटे साहेब आणि तुमचा संबंध खूप घरचे संबंध आहेत. आणि कुठेतरी बघा आज ज्या वेळेला सर्वप्रथम मी आलो त्यावेळी व्हिडिओ दाखवला बैला आलेत कोण कोण. 12-13 नंबर काय बोलाल म्हणजे नक्की त्या बैलावर पण 12-13 नंबर. ते बैलच आमचे आज एवढ्या वर्षापासून चेतन शेठ असतील, माझे वडील असतील, आम्ही एवढ्या वर्षापासून एकत्र आहेत. आजही तुम्ही बघताय आमचे आजोबा सोमचे असतील माझे ते एकत्र, त्यानंतर माझे वडील आणि सोमचे बाबा ते एकत्र आणि आज आम्ही दोघं एकत्र. आज पिढ्यानपिढ्या संबंध आहेत आणि ते तसेच टिकवलेले आहेत आणि ते तसेच टिकून राहतील. कारण का आम्ही आज एवढ्या वर्षापासून बैलगाडी क्षेत्रात आहेत आणि हे संबंध टिकणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो वायले काय आता मधल्या काळामध्ये शंभू जेव्हा हरत होता त्या टायमाला काही लोकांनी मजा घेतली. ठीक आहे, आज प्रत्येकाचे दिवस असतात पण शंभूच्या पळायच्या जोरात आपल्याला माहिती आहे शंभू पळणार आहे, तो गुलाल घेईल आणि तो पळेल. खरोखर आज त्यांनी चांगला त्याच्या पळायच्या जोरात दाखवून दिला. आज चेतन शेठचे आणि आता एवढ्या वर्षापासून संबंध की शंभू आणि जर देवा ही गाडी पळेल तर मला 100% माहिती होतं की गाडी एकच नंबर होईल. पण मागच्या वेळेस आम्ही चुकी केली कारण का डायरेक्ट आणून देवाला पळवायला नव्हता पाहिजे. आज खरोखर त्या टायमाला चुकी झालेली आमचीच आहे
कारण का जर बैलाची एक साधी शर्यत केली असती तर 100% आज चांगली शर्यत त्यांनी केली असती, कारण त्याला डायरेक्ट पळवलं आपण. आतून बैल पळणारा डायरेक्ट पब्लिकला मुंबईच्या पळणं सोपं नाहीये, पण डायरेक्ट आपण मुंबईच्या पब्लिकला पळवला तरी तो चांगला पळाला, चांगला पळाला. 19-20 इकडे तिकडे कमी होतो, पण आज बघा तुम्ही किती चांगला पळाला. आज गती खूप छान लागली, 100% लावणार. आणि त्या दिवशी 3 लाखाच्या मैदानामध्ये सेमी असेल, गट असेल, फायनल असेल, सर्व अंतरात काढल्या. मग त्याच्यामुळे अंदाज होता मला की खरोखर गाडी चांगलीच पळेल. बघा आता बैलगाडा शहर क्षेत्र म्हटलं की एक नामांकित बैलगाडा मालक तुम्ही आहात, नामांकित बैल सुद्धा तुमच्या दावणीला पळतोय, तरी पण आम्ही बघतोय म्हणजे जे मुंबईचे गाडा मालक आहे त्यांच्याशी सोबत पैर का होत नाही तुमचं, म्हणजे असं नक्की काय कारण आहे? म्हणजे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा विचारलं जात आहे. नाही, काही विषय नाही. मुंबईचे गाडा मालक सर्व माझेच आहेत, माझे मित्र आहेत. का? कारण का कुठेतरी मला आता बरेचसे मित्र आहेत, त्यांचे नंदी सुद्धा पळत असतील, पण मला अशा थोडेसे जरा चांगल्या शर्यती करायच्या ज्या नंबरमध्ये आहेत त्या शर्यती करायच्या. पण काय कुठेतरी मित्रांचं पण हे होतंय की कुठेतरी पैरा होत नाही, जुळून येत नाही. मग त्याच्यामुळे मी पण ठरवलं की ठीक आहे, आपण पण काही डिसिजन घ्यायला पाहिजे. किती दिवस आज मागणार, उद्या मागणार, परवा मागणार. पण मी माझ्या वडिलांची शिकवण आहे, आमच्या आजोबांपासून आजपर्यंत सगळे टॉपचीच बैल आणि आमची घरचीच जोडी असायची. तर मी बोललो किती दिवस लोकांकडे मागायचं, आपली पण स्वतःचा बैल आणू. स्वतःचा म्हणजे आपला देवा आणला. आज मित्रता आहे, आज अमरावतीवरून बैल माझ्यासाठी येतो. माझे पण कुठेतरी संबंध चांगले आहेत लोकांशी, आणि ते लोक बिचारे माझ्याशी संबंध तसे खरोखर टिकवतात. आज जर अमरावतीवरून बैल माझ्यासाठी येत असेल आणि आपले इथली काही लोक जर बैलाला नाकारत असतील तर ते कुठेतरी चुकीचं वाटतं. बघा, आणि सुरुवातपासून आता माझा चॅनल तर समजा माझा आता 3-4 वर्ष आहे, पण तुमच्या वडिलांपासून बघतो मी कायम तुमच्या दावणीला ना एक महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून नामांकित बैल उतरले. बैल वायले साहेब, बैल महत्वाचा नाही, दोस्ती महत्वाची आहे. नंदी आज नाही तर उद्या पळेल, परत तो थांबेल, पण संबंध टिकले पाहिजे. आज माझ्या मनामध्ये वाईट वाटलं, उद्या सकाळ जर त्यांनी ज्या टायमाला काय गोष्टी असतील त्या टायमाला मला वाटेल यार मला बैल दिला नव्हता, पण मी त्या हिशोबाला नाही आहे. माझ्याकडे कधी पण बैल मागितला, मला असं पटत नाही की आज ह्यांनी आपल्या नंदीला याला द्यायचं नाही. नंदी जर पळतोय तर त्या नंदीवर जळायचं नाही, त्याला नंदी द्यायचं. आणि मी त्या हेतूतला माणूस आहे, त्याच्यामुळे मी कधीच काही गोष्टी बैलगाडी क्षेत्रात चुकीच्या करत नाही. मित्र तर सर्वजण बोलतात, मित्र ज्या टायमाला हरत असेल त्याला सपोर्ट करा, मित्राला वर न्या, मित्राला खाली नका पडू. मित्र हरत असेल तर त्याची मजा नका घेऊ, त्याच्या सोबत राहा. आज सोहमनी खरोखर तुम्हाला सांगतो, आमचं दोघांचं बोलणं झालं, सोहम बोलतो आकाश शंभूला एकही बैल टिकत नाहीये, आपण देवाचं नियोजन करू, देवाने शंभू बोलू. असा मित्र पाहिजे जो पडत्या काळात साथ देणारा पाहिजे. आपल्या दुःखात लोक उभी राहिले पाहिजे, आनंदात सर्वजण उभे राहतात. बरोबर, बोलूया त्यांच्याशी पण आपण थोडक्यात. मित्रांनो, चेतन शेट आपले एक प्रसिद्ध गाडा मालक चेतन शेट आपले, त्यांचा मुलगा पण आता आपल्याला बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आपलं नाव करताना दिसणार आहे. सोहम दादा नमस्कार. नमस्कार. आकाश दादा आणि तुमचं बघा खूप पूर्वीपासून संबंध आहे, त्यांनी सांगितलं. तुमच्या माध्यमातून तुम्ही जो हा खेळ पण टिकवला आहे, तुमच्या वडिलांचं नातेसंबंध पण टिकवले आहेत, आणि पुन्हा या क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण करतात, काय बोला? पदार्पण असं नाही बोलता येणार, मी शर्यतीला बारीक असल्यापासून येतोय. बरोबर, जवळपास 7-8 वर्षात असल्यापासून मी येतोय. तर आता आमच्या जुन्या पिढीने आता कुठेतरी मागेपणा घेऊन आम्ही आता पुढे शर्यतींमध्ये यायचं, नियोजन करायचं, सगळं शर्यती आखल्याचे आता आम्ही करतोय, यंग पिढी. बरोबर आहे. आता गावचा नाही तर मला वाटतं घरचाच साथ पळाला आज, काय घरचा 100%. आमची दरवर्षी 26 जानेवारीला मोहन शेठचा बैल आणि चेतन शेठचा बैल, हे दरवर्षी 26 जानेवारीला हीच गाडी फिक्स पैरा असायचा. हा तर जुनी मैत्री आहे, आणि परत एकदा एकत्र पण छान वाटलं मला. बघा, आता आम्हाला पण आवडेल, जसं चेतन शेठ आहेत त्यांनी पण आता बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पुन्हा म्हणजे आहेत तर तसं ते ॲक्टिव्हच, पण यावा जसं तुम्ही आता प्रत्येक बाईटमध्ये आम्ही सर्व गाडा मालकांना दाखवत असतो, त्यांना पण दाखवायची आमची इच्छा आहे. काय झालं होतं ना, एवढ्या दिवस कुठेतरी नंदी नव्हता आणि त्या माणसाला एवढा शौक आहे चेतन शेठला. आज आपला एखादा माणूस जो बिंदोडमध्ये खेळत असेल चांगला टॉपमध्ये, आणि त्या टायमाला नंदी नसेल तर स्वतःची इच्छा नसेल, माझी पण सुद्धा इच्छा होत नाही ज्या टायमाला बैल नसतील पण, की आपण कुठेतरी चांगल्या नियोजनात पळतो, कुठेतरी नम्रात पळतो, आणि मग कुठेतरी नंदी नसलं तर कुठेतरी इच्छा होत नाही. त्यामुळे चेतन शेठचा पण तसंच आहे. चेतन शेठ किती पण लाखाचा बैल देऊ शकतो, पण सध्याला काय कामधंद्यांमुळे थोडं कामधंद्यामुळे कसं माणूस बिझी होतो, तर यायला वेळ मिळत नाही. आता असं आता पाठवलाय पुढच्या पिढीने आता शर्यती परत चालू केली, म्हणजे येणाऱ्या कालामध्ये आता मुलाखती चालूच राहतील, सोहम दादा असतील किंवा तुम्ही. 100%. आता तर शेवटचा प्रश्न घेतो आकाश दादा. बघा, बरेचसेच कमेंट करतात लोक, म्हणजे चांगलेच कमेंट करतात की एखादा बैल जर बिंदोरला मार खात असेल ना, किंवा तो 3 फेऱ्याला चांगले नंबरामध्ये पळतो, तर तो खेळ तर आपला एकच आहे,
पण त्याला तिथंच का ना पळवत असं म्हणजे त्या लोकांची इच्छा. आता तुम्ही काय मत म्हणाल याच्यावर? आणि आपला मैदान पण आलंय आता लगेच. नाही काय ते जी बोलत असतील तर ठीक आहे, त्यांची पण मानसिकता आहे. पण माझं मत आहे असं त्यांना सांगणं की मित्रांनो, बैल 3 फेरा असेल, बिनजोड असेल, सेमच आहे, काय विषय नसतं. फक्त बिनजोडला आपल्या 2 सिंगल गाड्या पळतात, 2 गाड्या पळतात आणि 3 फेऱ्यात 5-6 गाड्या पळत असतील. पण शंभू आतूनच पळणार आहे. 3 फेऱ्याला पण आतूनच पळतो, बिनजोडला पण आतून पळतो, त्याला काही फरक नाही. जर पब्लिकचा बैल असेल, जर बिनजोडला जर पब्लिकचा बैल असेल तो आतून पळत असेल तर तो पळणार नाही. त्याच्यामुळे शंभूला काहीच फरक नाहीये, शंभू पळणार. पब्लिकचा बैल जर बिनजोडचा तो आतून चांगला पळतो 3 फेऱ्याला, आणि आतला बैल पब्लिकनी पळणार नाही पळणार बिनजोडला. 3 फेऱ्याचा जो आतून बैल पळतो ना तो पब्लिकला पळत नाही. तर शंभूला काही फरक नाही. आणि शंभू 3 फेऱ्या असेल, अजून बिनजोड असेल, सेम तेवढाच पळतो. माझ्या हिशोबाने जर बिनजोडला बोलतील ना तुम्ही, 1 उडी जास्त पळतो. जेवढा कालवा होईल ना, गाडी बिनजोडला कशी कंटिन्यू चिटकत राहते, म्हणून आपल्याला शंभूचा स्पीड जास्त दिसतो. आपल्याला काय वाटतं की 3 फेऱ्यामध्ये बैल काय जास्त पळतो, तेवढा कालवा असतो. बरोबर. त्या कालव्यामध्ये एवढ्या गाड्या असतात, त्या गाड्यांचा पण तेवढा स्पीड, या गाडीचं थोडं जास्त लागणं. आपलं वाटतं ही गाडी जास्त पाहिजे, असं काय नाही. ओरिजिनल खेळ आपला बिनजोड आहे. बरोबर. 2 दिवसावर मैदान आलंय, आता काय काय नियोजन केलंय का नाही? नियोजन केलंय आपले आमचे मित्र उसटण्याचे, त्यांचं बैल आपण केलेलं आहे आपला रायबा. आणि अतिशय चांगली गाडी पळायची, थारचं मानकरी झाले होते 2 जण. पुन्हा एकदा तीच गाडी. आता जाता अजून एक शेवटचा समालोचक राहुल वैर बघा, मोठ्या मैदानाचा मोठा वैतात आता आहे तर असं एकच रायफल, पण त्यांनी तुमच्या बैलाला सुद्धा नाव दिलं, काय बोलाल? नाही, अतिशय माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे ही, की जे शंभूला मोठ्या मैदानाचा मोठा वस्तादनं नाव मिळालं. खरोखर याचा जो हकदार आहे, जो आपला रायफल असेल, तो खरोखर या गोष्टीचा हकदार आहे. रायफल बैल मला सुद्धा खूप आवडायचा आणि अतिशय चांगला बैल होता. प्रत्येक मोठ्या मैदानामध्ये तो एकच नंबर करायचा. त्याच्यामुळे मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद जर त्याला बोलल्यानंतर आपल्या शंभूला जी ती पदवी मिळत असेल, खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. चला, सुंदर गेलाय. तुम्हाला पुढच्या गुलालसाठी शुभेच्छा. धन्यवाद.